हर हर महादेव. नमस्कार मंडळी. आज ना मंडळी महाशिवरात्रीचा मस्त अशी थाळी बनवलेली आहे. उपासाची थाळी आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच. गुलाबजामसुद्धा या थाळीमध्ये जे बनवलेले आहेत मी ते उपासाचेच आहेत. तर इथं मी रताळ्याची खीर बनवलेली आहे. 2 गोडाचा पदार्थ बनवलेला आहे आणि ही चटणी आहे, कढी म्हणू शकताय उपासाची. आणि इथं मी पराठे बनवलेले आहेत. पराठे म्हणा किंवा आणि काहीतरी नाव दिलात तरी चालेल. तर मस्त असे झणझणीत चमचमीत कढी झाली होती किंवा चटणी झाली होती म्हणू शकताय. मस्त असा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे मी. तर आता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि आता इथं व्हिडिओला सुरुवात करत आहे मी, जास्त वेळ न वाया घालवता, कारण खूप मोठा होणार होता व्हिडिओ म्हणून मी जास्त काही बोललेली नाही. तर रताळे किसून घेतलेले आहेत कच्चेच. इथं दूध गरम करायला ठेवलं होतं. दूध उकळी आली की दुधाला लगेच याच्यामध्ये साखर टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये रताळं टाकून घेतलेलं आहे. मस्त एक 5 ते 7 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये थोडंसं तुपाची धार सोडून द्यायची आहे. मस्त लागतं तूप सोडल्याने. तर ढवळून घ्यायचं आहे. मस्त असं दाटसर झालं की याच्यामध्ये केसरच्या काड्या टाकलेल्या आहेत 4-5 मी. अवेलेबल असेल तर टाकू शकता, नाही तर स्किप केलात तरी चालेल. मस्त असं दाटसरपणा आला की याला गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. ही झाली आता आपली रताळ्याची खीर. थंड झाल्यावर सुद्धा ही खीर खूप घट्ट होते. तर बघू शकता इथं परत रताळे उकडायला ठेवलेले आहेत. आपण गुलाबजाम बनवून घेणार आहोत या ठिकाणी. रताळे उकडून झाले की मग एका कढईमध्ये आपण लगेच पाक बनवून घेणार आहोत. 1 वाटी साखर घेतलेली आहे इथं आणि आता आपल्याला 1.5 वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं पाण्याचं प्रमाण कमीच केलेलं आहे, कारण मला लवकर पाक बनवायचा होता. तर आता ढवळून घ्यायचं आहे याला. मस्त साखर विरघळली की याच्यामध्ये केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत मी. ऑप्शनल आहे पूर्णपणे. आवडत असेल तर टाकू शकताय, नाही तर स्किप केलात तरी चालेल. आता मस्त असं साखर विरघळलेली आहे या पाकामधली. पाकाला उकळी येत आहे किंवा पाक उकळत आहे तोवर आपण इथं उकडलेले जे रताळे आहेत आपले ते किसून घ्यायचे आहेत आपल्याला. रताळे किसून झालेले आहेत. एक 10-10 रुपयाचे 2 पाऊच घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथं मी दूध पावडरचे पाऊच आहेत हे. तर ते दूध पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मस्त लागतं हे गुलाबजाम खायला. तर बघू शकता मी इथं 2 पाऊच इथं टाकून घेतलेले आहेत. आणि आता इथं मी दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करून घेतलेली आहे कढई पाकाची. पाक आता परफेक्ट झालेला आहे. एक 5 मिनटं उकळी घेतली की पाकाला मस्त पाक बनतो. आणि एका कढईमध्ये तेल ओतून ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आपल्याला. आणि आता इथं बघू शकताय मस्त असं एकजीव करायचं आहे. पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे याला. तर एकजीव झालेला आहे बघू शकताय तुम्ही. मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे मी. आणि आता इथं हाताला थोडंसं तेलाचं बोट लावायचं आहे आणि थोडे थोडे गोळे बनवून घ्यायचे आहे या बॅटरचे. तर बघू शकताय मस्त असं गोळा बनवून घेतलेला आहे. मीडियम साईजचे करत आहे मी, जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही. असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर गुलाबजामुनचे बघू शकताय 8 ते 10 आपले गुलाबजामचे गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता इथं मी तळायला घेत आहे. बरं आता थोडे असल्यामुळे मी सगळी एकदाच तळून घेत आहे. एकाच बॅचमध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि याला हलक्या हाताने हलवत राहायचं आहे, म्हणजे एकमेकांना चिटकू नये म्हणून आणि कढईलाही चिटकू नये म्हणून मी चमच्यानं हलक्या हाताने हलवून घेत आहे. जास्त त्याला चमचा लावायला जाऊ नका, कारण चमचा लावला की लगेच तेलामध्ये विरघळतं. तर बघू शकताय मस्त असे एकजीव किंवा ढवळत राहायचं आहे. अशा पद्धतीने सतत असं चमच्याने ढवळत राहायचं आहे, म्हणजे एकसारखा कलरही येतो आणि खालच्या बाजूला चिपकणारही नाही. 1 मिनटं जरी फिरवलात तरी चालेल, कारण 1 मिनटाच्या नंतरनं हे कडक होतात, तळले जातात सॉरी. तर बघू शकताय मस्त असं हलवत राहायचं आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या गुलाबजामला. आणि लगेच याला काढून घ्यायचं आहे आणि तेल निथळवून लगेचच आपण पाकामध्ये टाकून देणार आहोत. बघू शकता हलका कोमट गरम आहे पाक पण आपला आणि चांगला पाक मुरला जाईल याच्यामध्ये, म्हणून मग मी पाकातच टाकून घेत आहे. हे गुलाबजाम मस्त होतात, नक्की ट्राय करून बघा. आता हा झाला आपला गुलाबजामचा पदार्थ
पदार्थ रेडी. रताळ्याची खीर रेडी झालेली आहे आणि आता गुलाबजाम पण आपले रेडी झालेले आहेत. एका 15-20 मिनटासाठी याला असंच वरती झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये पाक मुरला जाईल. तर बघू शकताय मस्त असं ठेवून द्यायचं आहे बाजूला. आणि आता इथं डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. बरं, आता शेंगदाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत, म्हणून मला इथं शेंगदाणे लागणार आहेत. इथं बघू शकताय आता डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून वाटून घेणार आहे मी. आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला डाग पडेपर्यंत साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. तुम्ही बघू शकताय मस्त असं 4 ते 5 मिनटामध्ये खमंग असं भाजून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवून द्यायचं आहे. आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे, शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. आता इथं पूर्णपणे थंड झालेलं आहे साबुदाणा आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. बघू शकताय मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे, जेवढं होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता इथं हिरवी मिरची वाटून घेणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायचं झालं तर कमी वाटणार नाही, म्हणून मी थोडंसं मिरचीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. पण एवढी काही मिरची आपल्याला लागणार नाही. याच्यामधलं पेस्ट वाटलेली बाजूला ठेवून देणार आहे मी काढून. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची वाटून झालेली आहे आणि ते थोडंसं मी ह्याच्यामध्ये टाकत आहे पराठ्यामध्ये आणि बाकीची 1-1.5 चमचा बाजूला काढून ठेवलेली आहे. आणि याच्यामध्येच आता आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे ह्या पराठ्यासोबत खायला. 1 ते 1.5 चमचा इतकं बाजूला काढून ठेवायची आहे. आपल्याला तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय. इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे चटणीमध्ये. तर सोपी चटणी आहे आणि जास्त तामझामसुद्धा काही करायची गरज नाही. बरं, आता हे मी मीठ वापरते ते उपासाचं मीठ आहे आपलं, तर ते सुद्धा इथं मी चवीप्रमाणे टाकून दिलेलं आहे. तर साधं मीठ वापरत असाल उपासाला तर ते सुद्धा वापरलं तर चालेल. आता इथं मी दही घेतलेलं आहे. बरं, आता दही मी छोट्या वाटीने 1 वाटीभर घेतलेलं होतं, अर्धी वाटी घेतलात तरी चालेल. आणि आता याला थोडंसं पाणी घालून मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि आता मिक्सरला बारीक वाटून झाल्याच्या नंतर अशा बाउलमध्ये काढून दिलेलं आहे. बरं, आता थोडंसं दाटसरपणा वाटत होता मला, म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मस्त असं ढवळून घेतलेलं आहे आणि ते पाणी याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे. बरं, आता ही खायला चटणी खूपच भारी लागते. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून मी याच्यामध्ये सोडून टाकलेलं आहे. आता इथं तेल गरम करून मस्त असा चरकणी तडका दिलेला आहे. आता ही झाली आपली चटणी रेडी, बाजूला ठेवून द्यायची आहे ढवळून याला. आणि आता इथं पीठ मिक्स करून घेणार आहोत किंवा मळून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता उकडलेले 2 बटाटे, एक छोटावाला आणि एक मोठावाला होता, ते उकडलेला बटाटा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. सर्वात अगोदर थोडं थोडं पाणी घालून पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे मऊसूत आणि थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता इथं पोळपाट घेतलेला आहे अगोदरच. आणि आता इथं थोडंसं खालनं वरनं तेल लावायचं आहे पराठ्याला आणि मस्त असा लाटून घ्यायचा आहे. आणि एका प्लेटीच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही भांड्याच्या साहाय्याने इथं मस्त असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय, तुमच्याकडं मोठं जरी प्लेट असलं तरी त्याच्यानं बनवलात तरी चालेल. इथं तवा गरम झाला की मग असे आता मी छोटे छोटे पराठे बनवले होते, म्हणून मग मी इथं 4 भाजलेले आहेत एकदमच. तर तुम्ही जर एखादा जरी भाजला तरी चालेल. आता इथं मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे. खालच्या बाजूनं तेल सोडून द्यायचं आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, अजिबात चिटकत वगैरे नाहीत हे पराठे, पण खायला चव लागते म्हणून मी थोडंसं तेलाचं प्रमाण वापरलेलं आहे या ठिकाणी. तर बघू शकताय मस्त असं उलटपुलट करून खमंग असं भाजून घ्यायचं आहे. थोडीशी तेलाची धार सोडून मस्त असा खमंग पराठा भाजून घेतलेला आहे. बघू शकता या ठिकाणी मस्त असं उलटपुलट करून भाजून घ्यायचा आहे. पराठा आता भाजून झालेला आहे आणि याला काढून द्यायचा आहे. एका जाळीवर काढून घ्यायचा आहे पराठा हा. तर कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये ही महाशिवरात्रीची थाळी आवर्जून सांगा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. हर हर महादेव.